performance, let me talk about the first performance. When people read his story, they don't sleep for nights. No wonder he is called the Alfred Hitchcock of Marathi theatre and literature. Some interesting facts about him. I don't know if you all know about, but he was also a painter, and he actually created all the book covers, like his own book covers he created it. So that was a news to me. I didn't know that he was a painter also. And he has written 20 plays for children, proving he could switch chills and chuckles with the ease. So he has written so much material, like you can have a full OTT platform, and he's none other than Ratnakar Matkari. So today we are going to hear one story from Ratnakar Matkari. I have written it, like I have read it long time back in my childhood, but I was mentioning that to Akshay, that I still has memories of that story. So about the story, right? Usually when I take a bus, I worry about missing my stop. But tonight's bus, Shevatchi bus. You can't miss even if you try. Because once you get on, you may never get off. So let's take this ride together, the last bus, Shevatchi bus. No rush, no destination, just a little suspense waiting at the last stop. So who is going to drive this bus? With Akshay, it's going to be Akshay and Akshay. नमस्कार मंडळी. माझी शेवटची लोकल सुटली. त्याचं काय झालं, ऑफिसवाल्यांनी आज रात्री पार्टी ठेवली. यांचं काही जात नाही हो पार्टी ठेवायला, कारण हे लोक राहतात सगळे बँड्रा, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी. माझे वांदे होतात, कारण मी राहतो मीरा रोडला. आता यांच्या पार्टी पायी माझी लोकल सुटली आहे. आता इथे आलोय बस स्टॉपला, बघूया बस मिळते की नाही. पण या मॅनेजरला मी सांगणार आहे, या रात्रीच्या पार्ट्या बंद करत जाय. त्याचाच मेसेज आला, रीच्ड होम म्हणे. वा छान. स्वतः डोंगरापाशी राहतो, पोहोचणार 5 मिनिटात. इथे आमचे वांदे होतात. ही काय बातमी आली आहे? मेंटल हॉस्पिटल मधून वेडे फरार आणि 3 ठार. वा, अलंकारिक एकदम छान. मेंटल हॉस्पिटल मधनं 2 वेडे फरार झाले, असंख्य जखमी, 2 ठार सुद्धा. या वेड्यांचं पण नक्की काय करायचं मला कळत नाही. म्हणजे यांना मोकाट बंदिस्त ठेवायचं का मोकळ सोडून द्यायचं? म्हणजे यांना जर का कैदेत ठेवलं, डांबून ठेवलं, तर हे अजून वेडे होतात. त्यांच्यावर उपचार मात्र काही होत नाही. मग त्यापेक्षा यांना जर का मोकाट सोडलं तर कमीत कमी त्यांच्यावर उपचार करून ते बरे तरी होतील. पण हा, जर का त्यांना मोकाट सोडलं तर आपल्यासारखे शहाणे, सो कॉल्ड शहाणे माणसं, यांना भीती वाटते. यांच्या पब्लिक सेफ्टीचा इश्यू येतो. असो, मी माझा पॉडकास्ट बंद करतो आणि बस स्टॉपवर जातो. होपफुली मला माझी बस मिळेल. येते बोल. डबल डेकर ह्या रूटला. स्ट्रेंज. ए थांबव, ए बस थांबव. ए फुल रिकामी बस आहे. आणि ठीक आहे, रात्रीची वेळ आहे, पण कोणीतरी पाहिजे. कंडक्टर पण दिसत नाहीये. ओ मास्तर, कंडक्टर आहे का कोण? काय अंताक्षरी खेळताय? ओ कुठं? कुठे काय, मीरा रोड जायचंय मला. मग जावा. तिकीट द्या आधी. तिकीट विकीट काय नाही, बसा तुम्ही. अहो असं काय करतात, पकडतात तिकडे. फाईन अहो बसतात. नाही, अहो माझ्या ओळखीचे आहेत इन्स्पेक्टर. बसा तुम्ही, बसा. अहो बसा तुम्ही, केवढं लोड घेताय, बसून घ्या. बसा बसा बसा.
मी बसू का इथं? अहो, पूर्ण बस रिकामी हो, बसा कुठेतरी. कंडक्टरची सीट आहे, मला इथं बसायचंय. बसू का? बसा. बसा. लय गार आहे ना बाहेर. हो. अहो मग खिडकी बंद करा ना जरा, गार वाटतंय. खिडकी बंद अहो, करा. तुम्ही कंडक्टर आधी करायच्या ना सगळ्या खिडक्या बंद. अहो मी जरा वर बिझी होतो, करा खिडकी बंद. बाकी हा ठीक. का ऑफिस मधून का? आता या कपड्यात मी डान्स बार मध्ये नाचणार आहे का? जोक. तुम्ही खबर ऐकली का आजची? हा कसली खबर? अहो हॉस्पिटल मधून येडे पळाले. ठीक आहे, काय त्याच्यात? अहो तुम्हाला भीती नाही वाटत? अहो लय डेंजर आहेत ते. खुनी आहेत ते, खुनी. आणि तामशी. अहो लय डेंजर आहेत. अहो ठीक आहे, काय नाही एवढं, वाचली मी स्टोरी, एवढं काय नाही. ठीक आहे. हो मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो. लय डेंजर आहेत. तुम्ही जपून राहा. मी स्टोरी माहितीये मला, मी पूर्ण सांगतो. तुम्ही ऐका पूर्ण. अहो कशा मला इथे झोपायचंय निवांत. अहो मीरा रोडला लय वेळ आहे, थोडं थांबा, ऐकून घ्या स्टोरी हा, ठीक. आणि मग झोपा. ऐका. हा हा ठीक आहे. 2 वेडे होते ना, ते राहायचे एका खोलीमध्ये आणि त्यांनी बनवला ना मास्टर प्लॅन पळायचा तिकडनं. अच्छा. त्यांनी काय केलं, एक दिवस जो वॉर्डबॉय त्यांचं जेवण घेऊन आला, त्याचा जेवणातलाच काटा घेतला आणि वॉर्डबॉयच्या डोळ्यातच बसला. आला तिकडं वॉर्डबॉय. तुम्ही जरा निवांत घ्या. ठीक आहे, काय नाही. अहो पुढे तर ऐका. मग झाला ना कल्ला. पूर्ण आवाज आरडाओरडा आले तिकडनं डॉक्टर आणि नर्स. डॉक्टरचा माहितीये का, स्टेथोस्कोपच घेतला आणि त्याचाच गाव गेला. दुसरा जो होता ना, तो लय डेंजर माहितीये का. अहो ऐका तुम्ही. हा ऐकतोय हो, बोला. हा, हा. दुसरा ना लय डेंजर. तो गेला किचन मध्ये. काय बघू अहो काय काय तुमचं? अहो काय पाहत होतो. तुम्ही जरा रिलॅक्स घ्या ना. काय चिडचिड आल्यापासून रिलॅक्स मध्ये बसा जरा. हा दुसऱ्याचं सांगा. हा संपवा तुमचं टेन्शन टॅप. अहो ते टेन्शन टॅप वगैरे मला माहित नाही. आता माझं ऐका. दुसरा ना गेला किचन मध्ये आणि त्याला भेटला कोयता. कोयत्यामध्ये तो लय एक्सपर्ट. कोयता घेतला आणि जाताना येईल त्याला कापला, येईल त्याला कापला. एकदम निसटला तो तिकडनं. पण त्याचं एक्सपर्ट माहितीये का, त्याची एक कला आहे. तो काय करायचा माहितीये का, तो ह्या कानापासून ह्या कानापर्यंत आणि कोयता फिरवायचा. काय तुमचं? अहो काय कळत नाही तुम्हाला? अहो गोष्ट शांतपणे मला इकडे झोपायचंय, घरी जायचंय. अहो सारखं माझ्या कानाशी येऊन बडबड करताय. अहो, नंतर झोपा गोष्ट सांगतो. चाललोय वापर देखला. घाबरलं. घाबरलं दिसतंय. ओ मास्तर, बस थांबव. उठा तिकडे. वर अप्पर डेकला 2 मुर्दे पडले, त्यांच्या मुंडके पडले, रक्त सांडलेलं. प्लीज बस थांबव रे. प्लीज तुम्ही चला माझ्यासोबत. अहो काय नाही झालंय. आपल्या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर वर शांत झोपले. अहो ड्रायव्हर कंडक्टर कसं असतील? चिडचिड का करताय? तुमचं तिकीट दिलं नाही. तिकीट देऊ का तुम्हाला? तिकीट देऊ का? ओ माय गॉड.